या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची घटना मानली जाते। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 रोजी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक व भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता। राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं। राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार व पदे वाटून देण्यास सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई व युवराज म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात राज्य करीत आहेत। त्या काळात सुद्धा शिवरायांचे पराक्रम सर्व जगात दुमदुमत होते। हे जेव्हा उत्तरेस पोहोचले तेव्हा गागा भट्टांना आनंद झाला। ते तातडीने महाराष्ट्रामध्ये आले आणि शिवरायांना भेटून राज्याभिषेक करून घेण्याचा आग्रह केला। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे श्रीमंत योगी, म्हणजे श्रीमंत असूनही योगी असलेले। तेव्हा गागा भट्टांनी त्यांना सांगितले, राजे आम्हाला माहिती आहे आपल्याला या गोष्टीची हौस नाही, पण आज सर्व यवन बादशाह हे धरून चालतात की हिंदूंकडे वैभव नाही, तेव्हा आपल्याला हे त्यांना दाखवून द्यायचे आहे। त्यानंतर राजांनी मासाहेबांना याबद्दल विचारले, तेव्हा त्यांची अनुमती मिळाल्यावर राजांचा न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक केला। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्याने भारतातील हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली। हा ऐतिहासिक दिवस रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला गेला। या दिवसाला शिवराज्याभिषेक सोहळाही म्हणतात। त्यांनी छत्रपती हे पद धारण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केलं, त्याला शिवराज्याभिषेक शक ते मराठी राज्याच्या सामान्यपणे अखेरपर्यंत चालू राहिलं। सातवाहन राजाने सुरू केलेलं शालिवाहन शक हे हिंदू जनसामान्यांकरता महत्त्वपूर्ण होतंच, परंतु या भूमीमध्ये मलेच्छ सत्तेविरुद्ध नवीन राजा स्वतंत्रतापूर्ण उभा होऊन सिंहासनाधीश्वर झाला आहे ही वार्ता या संपूर्ण भूमंडळात गाजवणं आणि कीर्ती अवलोकी व्हावं, जनतेचं स्वराज्य आहे हे जनतेला पटवून देणं हे मुख्य कारण होतं। शिवशक हा काळ शिवकाळ ते पेशवाईपर्यंत सुरू होताच पेशव्यांच्या अगदी कागदपत्रात सुद्धा शिवशकाचा उल्लेख सापडतो। याचबरोबर देश स्वतंत्र होताना म्हणजेच 1946 ते 1950 ला भोर संस्थानात असलेल्या रजिस्टरचा श्री शिवराज्याभिषेक दिवस इंग्रजी तारखेनुसार करणं म्हणजे श्री छत्रपतींच्या जीवित ध्येयाला तिलांजली देणं आहे। जो आग्रह श्री शिवछत्रपतींचा तोच आग्रह त्यांच्या मावळ्यांचा। स्वराष्ट्र स्वधर्म स्वभाषा याचा आग्रह म्हणजेच हिंदवी स्वराज्य। 2 वर्षापूर्वी राज्य सरकारनं 350व्या राज्याभिषेकाचा औचित्य साधून एक निर्णय घेतला की शासनाच्या प्रत्येक पत्रव्यवहारात शिवराज्याभिषेकाचं बोधचिन्ह वापरलं जाईल व त्यावर राज्याभिषेकाची फिरंगी तारीख नाही तर शिवशकाची तिथी होती, ती म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी। शिवकाळात इंग्रज होते पण इंग्रजी कॅलेंडर नव्हतं। राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे झालेला का आपण कोण आहोत तो तारखेला साजरा करणारे। शिवराज्याभिषेक दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदूंचा स्वातंत्र्य दिन आणि हिंदूंचा स्वातंत्र्य दिन हा तिथीनुसारच साजरा होईल। तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेकाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।